Vikram found the perfect package in seconds, so he could spend. हॅलो हॅलो हॅलो. उभे असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. 2च मिनिटात गेटवर नामदार साहेबांचं आगमन होणार आहे. मिरवणूक वाजत गाजत मोठ्या उत्साहाने या ठिकाणी दाखल झालेली आहे. विनंती आहे की आपण सर्वांनी खुर्च्यांवरती बसून घ्यावं. हॅलो. श्री प्रदीप मावलकर साहेब. मावलकर साहेब. हॅलो हॅलो.
आपले मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे उत्कर्षाताई रुपवते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. आदरणीय राजेश भाऊ मालपानी, मनीष मालपानी, त्याचप्रमाणे गिरीजी मालपानी, सुवर्णा काकी मालपानी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनपूर्वक स्वागत आहे. उभे असलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. साहेबांचं संगमनेर शहरवासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. नगराध्यक्ष सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या समवेत नामदार साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. संगमनेर नगर परिषद 2025-30 लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या भव्य अशा पदग्रहण समारंभासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीरजी तांबे, संगमनेरच्या इतिहासातील पहिल्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, उत्कर्षाताई रुपवते, डॉक्टर मैथिली तांबे आणि सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी आगमन होत आहे. संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. महाराष्ट्र राज्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब, संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे, सर्व नगरसेवक मार्गदर्शक आमदार सत्यजितदादा तांबे यांचं पदग्रहण सोहळ्यासाठी या ठिकाणी आगमन होत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर या सर्व राजमातांना अभिवादन करून 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे आणि त्या निमित्तानं नूतन नगराध्यक्षा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय आनंदात मोठ्या उत्साहात होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्यासाठी लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार सत्यजितदादा तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. संगमनेर शहराचं आराध्य दैवत, ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचं दर्शन घेऊन याच्या पदग्रहण सोहळ्यासाठी
नामदार साहेबांना विनंती आहे की लक्ष्मण बाबांचं साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं संगमनेर नगर परिषदेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. राजेश भाऊ मालपानी, डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचं आहे. व्यासपीठावरती मान्यवर आणि फक्त नगरसेवकच जाणार आहे ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे. अत्यंत मोठ्या उत्साहानं आनंदानं आपल्या सगळ्यांनी आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीला भरभरून यश दिलं आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या नावानं असलेली ही वास्तू या वास्तूमध्ये आज नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे आपल्या सर्वांच्या साक्षीनं पदभार स्वीकारणार आहेत. आपल्या सगळ्यांचा उत्साह मोठा आहे, आनंद मोठा आहे. विनंती एक आहे की आपण सर्वांनी कृपया खाली बसून घ्यायचं आहे. युवक कार्यकर्त्यांचाही उत्साह मोठा आहे. विनंती आहे की युवकांना नक्कीच जागा सगळ्या एवढ्या उपस्थितीमुळे कमी पडणार आहे. तरुणांनी साहेब वरती स्टेजवरती गेल्यानंतर खाली बसलं तरी चालेल. सर्वप्रथम आपण प्रतिमा पूजन करणार आहोत, अभिवादन करणार आहोत. त्यानंतर आदरणीय साहेब आणि सर्व मान्यवर व्यासपीठावरती जातील. बाजूला आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा संगमनेर नगर परिषदेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 2025 ते 2030 या कार्यकाळाकरता लोकनेते नामदार थोरात साहेब, आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आहे आणि त्या निमित्तानं सर्वांना अभिवादन करून हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सर्व नगरसेविका नगरसेवक यांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय साहेबांच्या, डॉक्टर साहेबांच्या आणि सत्यजितदादांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक संगमनेर नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे संगमनेर वासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे.
जर्मनीच्या माजी खासदार या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत पाहुणे म्हणून. जर्मनीच्या क्लॉडिया नॉल्टे त्या 3 वेळेस खासदार होत्या आणि एकदा मंत्री होत्या. म्हणजे अगदी वयाच्या 24व्या वर्षीच त्या मंत्री झाल्या होत्या. त्या इथे आलेल्या आहेत. त्या नेहमी येत असतात संगमनेरला. तर त्या साहेबांच्याही त्या ठिकाणी अतिशय चांगले संबंध आहेत. तर त्या ठिकाणी आज आलेल्या होत्या आणि त्यांना समजलं, त्यामुळे त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. क्लॉडिया नॉल्टे, त्यांचं स्वागत करूया आपण. ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन आमदार सत्यजित दादा तांबे, नवीन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती आहे की प्रतिमा पूजन, अभिवादन आणि त्यानंतर आपलं व्यासपीठावरती यावं. विनंती आहे साहेबांना, विनंती. हां, आदरणीय सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर नवनियुक्त पदाधिकारी, आदरणीय कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय उपस्थितांना, आजचा हा मंगल प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत आणि याच पावन दिवशी आपल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन व प्रतिमा पूजन करून करूया. सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर सदस्य, नवनियुक्त पदाधिकारी,
आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करूया. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांनी स्थानापन्न व्हायचे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपण करत आहोत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्थानापन्न व्हायचे. जे स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत, समतेची, समानतेची आणि शिक्षणाची क्रांती घडवणारी महान विभूती अशा या महान समाजसुधारकांच्या जयंतीदिनी पदग्रहण सोहळा होणे हे आपल्यासाठी अत्यंत गौरवाचे आहे. अगर आप अपनी जिंदगी में कोई
हॅलो. पत्रकारांसाठी खुर्च्या आहेत. विनंती आहे की त्या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांनी बसू नये. हॅलो. सर्व मान्यवर नवनियुक्त पदाधिकारी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्थानापन्न व्हायचे. संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा माननीय जयश्रीताई थोरात यांचे या पदग्रहण कार्यक्रमासाठी आगमन झाले आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते.
या कार्यक्रमासाठी संगमनेर नगर परिषदेचा जो स्टाफ उपस्थित आहे, मी त्यांची जी नावं घेतोय त्यांनी कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला जाऊन थांबायचं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना विनंती, काही खुर्च्या घेऊन या इकडं. श्रीमती पनोती पवार, कोठोळ मॅडम, साजिद पटेल, बाजीराव नवले, वैष्णवी गडाख, आव्हाड मॅडम, भीमा वरपे, पंकज मुंगसे, जुन्नरे साहेब, लीना वरपे यांनी कृपया वेळ न जाणार म्हणून आपण त्या ठिकाणी तात्काळ अमजद पठाण, अमृत काजवे, श्वेता शिंदे, साजिद पटेल, महेश गोरडे, आपला जो जेवढा स्टाफ आहे तेवढ्यांनी फक्त कृपया तिथे उभं राहायचं आहे. सर्व प्रमुख पाहुणे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आजचा हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आहे. एक महिला नगराध्यक्ष म्हणून निवड होणे हे केवळ पद नाही तर जबाबदारी आहे. महिलांचा आवाज बुलंद करणे, त्यांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हाच यामागचा उद्देश. यानंतर संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री दयानंद गोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा माननीय सौ मैथिलीताई तांबे मॅडम यांचा नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमदार विधान परिषद माननीय श्री सत्यजित तांबे साहेब, आवर्जून उपस्थित माजी नगर मंचावरील उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात, सुधीरजी तांबे साहेब, संगमनेरच्या नगराध्यक्ष असताना ज्यांचा अतिशय दांडगा जनसंपर्क राहिलेला आहे अशा आपल्या दुर्गाताई तांबे, उपस्थित सर्व जर्मनीवरून आलेले प्रमुख पाहुणे, तसेच माझे मार्गदर्शक राजेश भाऊ मालपाणी आणि मनीष भाऊ, गिरीश भाऊ मालपाणी, तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांना माझे सप्रेम प्रणाम. ज्या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत ते म्हणजे संगमनेरच्या लोकनियुक्त सिंहगर्जनेप्रमाणे महाराष्ट्रातील क्रमांक 1 ने निवडून आलेल्या सत्कारमूर्ती नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे. मैथिलीताईंबद्दल बोलायचे झाले तर हा अनुभव माझ्यासह प्रत्येकांनाच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आलेलाच आहे. सहनशीलता और ताकत का बेजोड़ उदाहरण है आप, सहनशीलता और ताकत का बेजोड़ उदाहरण है आप, कम मत आको उनकी हिम्मत को, ये वह बीज है जो अंकुरित होता है फाड़कर सीना धरती का. या म्हणीला तंतोतंत शोभणारे व्यक्तिमत्व म्हणजे मैथिलीताई सत्यजित दादा तांबे व ज्यांच्यामुळे आपण आज सर्वजण मंचावर उपस्थित आहोत, ज्यांनी मतदान हे एक उत्सवाप्रमाणे साजरे केले, आपला हक्क बजावला आणि संगमनेर सेवा समितीच्या स्वरूपात न भूतो न भविष्यती असा बदल घडवून आणला. असे आपले सर्व मतदाते बंधू भगिनी यांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून
दिलेल्या संधीबद्दल मी सर्वप्रथम शहरातील जनतेचे मनापासून आभार मानते. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात आणि त्या आयुष्यात चांगली माणसं न कळत मिळतात. तोडणं हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. या ओळींना पूर्ण साजेसे असे आणि संगमनेरच्या इतिहासातील प्रथम नगरपालिका निवडणूक अशी झाली की ज्यात सत्यजित दादा तांबे यांनी शहरातील सर्व घटकांच्या नागरिकांना समाविष्ट करून कोणतेही भेदभाव न करता सर्वसामान्य जणांना उमेदवारी दिली. याचे मूर्तिमंत उदाहरण झाले तर माझ्या स्वतःच्या उमेदवारीचेच देता येईल. त्यासाठी दादांचे माझ्याकडून व सर्व उमेदवारांकडून मनपूर्वक आभार. नगरसेवक हे केवळ पद नाही तर जनतेची जबाबदारी आहे. हा सन्मान आमचा वैयक्तिक नसून तर आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. ही जबाबदारी आम्ही केवळ पद म्हणून नव्हे तर अतिशय नम्रपणे आणि सेवाभावाने स्वीकारित आहोत. जनतेचा विश्वास हाच खरा नगरसेवकांचा सन्मान असतो. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी आम्ही सत्यजित दादा तांबे व मैथिलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करू, यात शंकाच नाही. सर्व नगरसेवक, सहकारी, अधिकारी आणि नागरिकांना सोबत घेऊन सक्षम आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा आमचा दादांच्या मार्गदर्शनाखाली सदैव प्रयत्न राहील. मैथिलीताई व दादांच्या सोबत व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले शहर अधिक सुंदर, सुरक्षित आणि प्रगत बनवू व महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी नगरपालिका घडवू हाच विश्वास व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद स्वाती मॅडम. आजचा दिवस हा स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उत्सव. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. शिक्षण सर्वप्रथम संगमनेर सेवा समितीच्या वतीने तुम्ही एवढ्या भरघोस मताने आम्हाला निवडून आणलात, त्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पदाच्या माध्यमातून मला आपल्या आणि त्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्यातून त्याचा तोडगा काढून त्याचा निदान करणे हा माझं कर्तव्य आहे. पिण्याचे पाणी, शहरातील स्वच्छता तसेच पायाभूत सुविधा यांची दुरुस्ती व माझ्या कामांचा भाग असून यावर माझा भर राहील. शिक्षण, आरोग्य या केंद्राच्या सुधारणेसाठी मी सदैव तत्पर राहील. या माझ्या छोट्याशा योगदानानुसार जर समाजातून काही परिवर्तनाचे बदल घडून येणार असेल तर त्यासाठी मला अत्यंत आनंद होणार आहे. संगमनेर सेवा समितीतर्फे मी पुनश्च तुम्हाला सगळ्यांना आभार मानते. धन्यवाद. विचाराचा मी अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठ आणि माझे प्रिय संगमनेरकरांनो, आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आपण दिलेल्या विश्वासामुळे मला नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. ह्या विश्वासासाठी मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभारी आहे. मी आज इथे एक व्यक्ती म्हणून नाही तर संगमनेरमधले प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून इथे उभी आहे. संगमनेरमध्ये आलेल्या सुनेला तुम्ही मुलीसारखं प्रेम देऊन आज या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे. माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही, सेवा करण्याची एक संधी आहे. एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढील कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल. जनसेवा ही ईश्वरची सेवा हेच संगमनेर नगरपालिकेचे ब्रीदवाक्य आहे व हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू. मी आणि माझी सर्व टीम, संगमनेर सेवा समितीची सगळी सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा, रमाबाई आंबेडकर व फातिमा शेख यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर 2.0
ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणू. आपल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मी आपली मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर मालपाणी उद्योग समूहाचे राजेश भाऊ मालपाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व नामदार बाळासाहेबजी थोरात, आदरणीय व्यासपीठ, आजच्या उत्सवमूर्ती, नवनिर्वाचित नगराध्यक्षा, ज्यांच्या नावात मैथिली म्हणजे सीतेचं नाव आहे. मिथिला नगराची जानकी होती म्हणून तिला मैथिली नाव झालं, तसं मैथिली संगमनेरकरांना आशीर्वाद म्हणून आलेली आहे. या ठिकाणी खूप छान घोषणा दादांनी दिली. काम केलंय, कमाल करूया. आणि त्या कमालीला सगळ्या जनतेने मतपेटीतून मोठा सलाम दिला. आणि ही घोषणा आणि त्याने जे काही व्हिजन दाखवलं, व्हिजन 2.0, पण 2.0 हे नुसतं 2 म्हणजे 1+1 ने 2 होतो. हा पहिला एक आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. आपण त्या व्हिजनमध्ये आपण काय करू शकणार, गावासाठी का. जसं JF केनेडींचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे की हे नका विचारू की या देशाने माझ्यासाठी काय केलं, स्वतःला हे विचारा की मी या देशासाठी काय केलं. त्या पद्धतीने आपल्यापैकी प्रत्येकाला, ठीक आहे, व्हिजन 2.0 येणार आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत, त्याची मोठी ब्ल्यूप्रिंट आपल्यासमोर आहेच, पण त्यात आपलं योगदान काय असणार आहे, मी काय करणार या शहरासाठी, हा संकल्प प्रत्येकाने. नूतन वर्ष आलेलं आहे, नूतन वर्षाचे अनेक संकल्प आपले होत असतात, त्यात हा संकल्प निश्चितपणे आपला प्रत्येकाचा पाहिजे की मी या शहरासाठी हे करणार आहे. आणि कलेक्टिवली हे सगळे जर हात लागले, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही, हा जगन्नाथाचा रथ निश्चित अधिक वेगात पुढे जाईल. संगमनेर नवीन नवीन उंचीवर जाईल. संगमनेरची औद्योगिक, आर्थिक सगळी नाडी खूप भक्कम आत्तापर्यंत साहेबांनी आणि सगळ्या लोकांनी केली आहे. आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आणि आपण सगळे मिळून या प्रगतीला अधिक गतिमान करूया, अधिक उंचीवर नेऊया, या शुभेच्छा या निमित्ताने मैथिलीताईंना देतो. धन्यवाद. यानंतर या संपूर्ण प्रवासात ज्यांची मोलाची साथ लाभली, प्रत्येकाच्या मागे हात ठेवून समजून घेणारे, प्रेरणा देणारे आणि साथ देणारे एक आधारस्तंभ म्हणजेच माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.